हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी सखी या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत मी आज तुम्हाला भाजणीच्या पिठापासूनची चकली कशी बनवतात ते दाखवणार आहे. हे भाजणीचं पीठ मी मार्केटला विकते, त्यामुळे त्या भाजणीच्या पिठामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मसाले किंवा मीठ टाकायची गरज पडत नाही. असं रेडीमेड पीठ मी मार्केटला विकते. त्या पिठापासून आज मी तुम्हाला चकली पण कशी बनवायची ते दाखवणार आहे. हे जे चकलीचं भाजणीचं पीठ आहे ना, त्याच्यामध्ये आपण जे घरी मसाले वापरतो, म्हणजे तिखट, ओवा, तीळ, मीठ, हे सर्व मी ह्याच्यामध्ये ॲड करूनच देते. म्हणजे पॅकिंग करताना मी हे सर्व मिक्स करूनच पॅकिंग करून देते. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पाणी फक्त बॉईल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं. ते मी तुम्हाला प्रोसेस दाखवते चकली कशी बनवतात ते. तर मी काय केलेलं आहे, अर्धा किलोचं प्रमाण आहे माझं चकलीचं. अर्धा किलो म्हणजे हे माझे 2 बाऊल पिठाने भरलेले आहेत. जेवढ्या वाटी आपलं पीठ असतं तेवढंच वाटी आपण पाणी घ्यायचं. एक वेळ थोडंसं कमी पडलं तरी चालेल, पण जास्त घ्यायचं नाही. गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. आता जेवढं प्रमाण आपण पिठाचं घेतलेलं आहे, म्हणजे 2 बाऊल मी पीठ घेतलेलं आहे, तर 2 बाऊल मी पाणी घेतलेलं आहे आणि आता गरम करायला ठेवलेलं आहे मी पातेल्यात. आता आपण अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे ना, मग अर्धा किलोला हे एवढं पळी. आता हे पळी तर आपलं रेग्युलर घरामध्ये असतेच. ह्या एवढं एक पळी आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आणि छान असं पाण्याला उकळी आणून द्यायची. उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे. छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी हे जे पीठ घेतलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये आता ॲड करते. छान असं पाण्यामध्ये मी पीठ असं ॲड करून घेतलं आहे. पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेते. गॅस मी मंद करून ठेवलेला आहे. छान असं पाण्यामध्ये मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आणि 10 मिनटं मी हे असं झाकण ठेवून देणार आहे. 10 मिनटांनी मी पातेल्यातली उकड आहे ती एका ताटात काढून घेतलेली आहे आणि चमच्याने अशी पहिली सुरुवातीला मिक्स करून घेते, कारण थोडंसं गरम असतं, आपल्या हाताला पण चटका लागू शकतो. म्हणून मी एका चमच्याने असं छान मिक्स करून घेते. चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, आपण हाताने छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता इथे पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे, पण जर आपल्याला असं वाटलं पाणी थोडं कमी झालेलं आहे तर आपण कोमट पाणी करायचं आणि जसं लागेल तसं पाणी हातावर घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पण पीठ एकदम छान मळून घ्यायचं. पीठ असं मी छान मळून घेतलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये मी पुन्हा ठेवून देते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते. चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याला मी आतून असं तेल वगैरे लावून घेतलेलं आहे. जेव्हा चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला पीठ भरायचं असेल ना, तेव्हा पीठ एकदा छान असं मळून घ्यायचं, त्याच्यानंतरच चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरायचं. चकलीचं पीठ मी छान मळून घेतलं आणि साच्यामध्ये भरलेलं आहे. तोपर्यंत इकडे मी गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी चकली पण पाडते, पण आता काय होतं, एका हातात मी मोबाईल पकडून शूटिंग करत असते, त्यामुळे मला आता चकली पाडताना दाखवता येणार नाही. मी थोडं मोबाईल साईडला ठेवते, चकली पाडून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, चकलीचं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे कुठेही तुटलं नाही आहे, काही नाही. सहज चकली अशी आपली पडत आहे बघा. अजिबात कुठे असं क्रॅक वगैरे केलेलं नाही आहे पिठाला. त्यामुळे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आणि पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट झालेलं आहे. चकल्या पाडून झालेल्या आहेत बघा. छान अशी चकली पडे, कुठेही तुटली नाही आणि छान काटे पण आलेले आहेत बघा. कुठे असं क्रॅक वगैरे कुठेच गेलेले नाही आहे चकलीला, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता मी तळून पण घेते. तेल असं छान व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि एकदम फास्ट करायचं नाही ते. जेव्हा आपण कढईमध्ये चकली टाकू ना, तेव्हा एकदम स्लो पण नाही का एकदम फास्ट पण नाही, एकदम मीडियम ठेवायचं आणि मग तेल तापलं ना का चकली टाकायची त्याच्यात. आता मी चकली टाकते एक. सहज तरंगते चकली. आता चकलीचं काय आहे माहिती आहे, जोपर्यंत हे चकलीचे बुडबुडे कमी होत नाहीत ना, तोपर्यंत आपण चकलीला हातही लावायचं नाही. जेव्हा हे जे चकलीचे बुडबुडे येतात ना, ते पूर्ण स्लो झाले का त्याच्यानंतरच आपण चकलीला पलटी करायची. आता चकलीवरचे बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत. आता मी चकलीला उलट करून घेते. जेव्हा मी चकलीला उलट केलेली आहे तेव्हा मी काय करणार आहे, जो मीडियम आहे गॅस तो पण थोडासा कमी करून घेते, म्हणजे आपली चकली करपणार नाही.
आणि असंच मंद गॅसवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची. काय असतं, आपल्या भाजणीच्या पिठापेक्षा आपली चकली जी तळण्याची प्रोसेस असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते. आपण जर चकली घाईघाईने तळली ना तर ती चकलीमध्ये कसं तेल पण राहतं आणि चकली नरम पण पडते. म्हणून चकली तळताना ना आपल्याला खूप व्यवस्थितपणे तळावी लागते. एकदम घाईघाईने कुठलीही प्रोसेस करायची नाही. मग ती चकली एकदम छान अशी कुरकुरीत होते आणि तेल पण राहत नाही त्याच्यामध्ये. आता दोन्ही साईडने चकली तळून घेतलेली आहे. आता चकली आपली तळलेली कशी समजते आपल्याला, तर हे चकलीवरचे जे बुडबुडे होते ना ते पूर्ण कमी झालेले आहेत. म्हणजे आपली चकली पूर्ण झालेली आहे. हे बुडबुडे कमी झाले आणि चकली आपली तेलावर सहज तरंगत राहिली का आपण मग ती चकली काढून घ्यायची. तसंच आता बाकीच्या चकल्या पण मी करून घेते. दुसऱ्या राऊंडला आपण जेव्हा चकली पुन्हा कढईमध्ये टाकतो ना तेव्हा पुन्हा गॅस आपण थोडंसं फास्ट करून तेल तापवून घ्यायचं. तेल तापलं का पुन्हा थोडं मीडियमवरती आणून ठेवायचा गॅस आणि मग तेलामध्ये चकली सोडायची. आता मी चकल्या बनवताच एक चकली मी तुम्हाला झालेली आहे ती दाखवते. हे बघा, ही छान अशी पोकळ झालेली आहे चकली. पोकळ झाली म्हणजे ही एकदम छान परफेक्ट क्रंची झालेली आहे. हे बघा, आवाज पण तिचा खूप छान आहे. आहे ना, एकदम कुरकुरीत असा आवाज येते आणि एकदम टेस्टी झालेली आहे. अर्धा किलो चकल्या बनवण्यासाठी मला परफेक्ट 1 तास लागलेला आहे. म्हणजे एवढं परफेक्ट जेवढं आपण चकल्या तळू तेवढ्या आपल्या चकल्या पण परफेक्ट होतात, टेस्टी होतात आणि कुरकुरीत पण होतात.